यानंतरची बातमी आहे हिंगोलीमधून। शिवसेनेचा हिंगोलीमध्ये शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आहे। शिवसेनेचा हिंगोलीमध्ये शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आहे। मंत्री गुलाबराव पाटील तसेच मंत्री अब्दुल सत्तार हे देखील या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 10 जानेवारीला हिंगोलीच्या आखाडा बाळापूर येथे शिवसंकल्प मेळाव्यामध्ये येणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रभर शिवसंकल्प मेळाव्यानिमित्त दौरे सुरू केलेत। तसेच कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। 10 जानेवारी रोजी कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मेळाव्याला राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। हा मेळावा हिंगोली नांदेड रस्त्यावरील सीड फार्म जवळ घेण्यात येणार असून याच ठिकाणी भव्य सभा पार पडणार आहे। या सभेला 50,000पेक्षा जास्त शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। हिंगोली लोकसभेमध्ये माननीय वसंतराव नाईकांनी उभा केलेला पोफाळी येथील सहकारी साखर कारखाना माननीय मुख्यमंत्र्यांच्याच आशीर्वादाने सुरू केलेला आहे। मराठवाड्यात सगळ्यात जास्त भाव शेतकऱ्यांना तिथे 2600 रुपये देण्यात आलेले आहेत। तिथे साखर पूजन आणि शेतकऱ्यांचा मेळावा आणि त्याचबरोबर दुपारी 2 वाजता बाळापूर येथे 2000 बूथवरील जवळपास 40,000 शिवदूत, बूथ प्रमुख आणि शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन माननीय मुख्यमंत्री करणार आहेत। आता तर मला वाटते की गुलाबरावजी पाटील आहेत, संजयजी राठोड आहेत, मला वाटते पालकमंत्री अब्दुलजी सत्तार आहेत, असे सोबत त्यांच्या 4 मंत्री मला वाटते की सोबत आहेत। किती लोकसंख्या? 50,000च्या वर शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। पाहूयात। हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसंकल्प कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी घेण्यात येणार आहे। 10 जानेवारीला या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात येणार असून या फार्म हाऊसवर या ठिकाणी जे आहे ते आता स्टेजची आणि कार्यकर्ते पदाधिकारी येण्यासाठी जे आहे ते जय्यत तयारी देखील या ठिकाणी दिसत आहे। हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील तसेच कळमनुरी मतदारसंघातील आमदार संतोष बांगर हेही या मैदानाची ग्राउंडची पाहणी देखील करत आहेत। आपण पाहू शकता की या ठिकाणी भगवी पताका देखील मोठ्या प्रमाणात लावलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या मैदानावरची जी आहे ते जय्यत तयारी देखील करण्यात येत असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आता 10 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांच्यासह असंख्य नेतेगण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। म्हणजे या सभेला 50,000च्या वर कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते या ठिकाणी राहणार असल्याचं देखील बोलले जात आहे। आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सभेमध्ये आता जनतेला काय संबोधणार आहेत हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, आखाडा बाळापूर, हिंगोली।